नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी हा प्रश्नसंच पाहत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीही सराव पेपरसाठी महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आणि टोटल या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रीवियस क्वेश्चन पेपर मधील विचारण्यात आलेले 20 प्रश्न आपण घेतलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र या सर्व घटकांवरती इम्पॉर्टंट असणारे प्रश्न पाहत आहोत। या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करून डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे काय, तर कोणतं वैशिष्ट्य चूक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4। तर प्राण्यांच्या तुलनेत माणसाच्या किंवा मानवाच्या विकासात वेग अधिक असतो, हे जे वैशिष्ट्य आहे हे चूक असणारं वैशिष्ट्य आहे। कारण यामध्ये मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आपल्याला बालमानसशास्त्र विषयावरतीही विचारण्यात आलेले आहेत। पहा, विकास प्रक्रियेची काही महत्त्वाची जी वैशिष्ट्ये आहेत ती कोणकोणती आहेत? यामध्ये व्यापक संकल्पना, गुणात्मक, अनुवंश व परिस्थितीवर अवलंबून, यानंतर आहे शारीरिक, मानसिक, भावनिक असतो, गती वेगवेगळी असते, सतत होत असतात, त्याला मर्यादा नसते, सांस्कृतिक बदलाचा त्यावरती प्रभाव असतो, परस्परावर अवलंबून असते, संघटित असतो, यानंतर अजन्म चालतो आणि लास्ट आहे विकासाच्या वाढीचा प्रभाव त्यावरती पडतो। ही जी आहेत ही विकास प्रक्रियेची काही महत्त्वाची असणारे वैशिष्ट्ये आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे। या ठिकाणी आपल्याला शब्दसमूह काय विचारला आहे? उपकार विसरण्याची प्रवृत्ती, यासाठी एक शब्द कोणता येईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर कृतज्ञता हा जो आहे हा योग्य उत्तर आपलं असणार आहे। यामध्ये लक्षात ठेवा, कृतज्ञ म्हणजे काय, तर केलेले उपकार न जाणणारा। कृतज्ञ म्हणजे काय, तर केलेले उपकार जाणणारा। कृतज्ञता म्हणजे काय, तर उपकार न विसरण्याची वृत्ती, आणि कृतज्ञता म्हणजे उपकार विसरण्याची प्रवृत्ती। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, चौकोन हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पहा, चौकोन हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण येतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे पहा चौकोन हा शब्द। या मित्रांनो, या ठिकाणी चौकोन या शब्दाच्या सुरुवातीला संख्यावाचक शब्द असून देखील हा समूहदर्शक शब्द येत नाही, त्यातून तिसऱ्याच घटकाचा बोध होतो, म्हणून तो बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? पहा, कोणती पर्वत रांग विचारली आहे? सातपुडा पर्वत रांगेमधील। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर धूपगड हे जे आहे हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच असणारं शिखर आहे। यामध्ये आपण पर्वतरांगा आणि भारतातील जे काही महत्त्वाचे उंच शिखर आहेत ते देखील पाहणार आहोत। यामध्ये पहा, K2 म्हणजेच काय, तर गॉडविन ऑस्टिन हे जे आहे हे काश्मीर हिमालयामध्ये येतं। 8611 मीटर एवढी त्याची उंची आहे। आणि या शिखराची किंवा या पर्वताची विशेष माहिती म्हणजे आहे की भारतातील सर्वात उंच शिखर आहे आणि जगामधील दुसऱ्या क्रमांकाचं हे सर्वात उंच शिखर आहे। जगामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे आणि जगात 2 नंबरचं जे शिखर आहे ते आहे पहा K2। यानंतर आहे नंदा देवी, तर हे जे आहे हे कुमाऊ हिमालयात येतं। 7817 मीटर एवढी त्याची उंची आहे। यानंतर आहे पहा अण्णाईमुडी, तर हे अण्णामलाई पर्वतरांगेमध्ये येतं। 2695 मीटर एवढी त्याची उंची आहे। यानंतर आहे दोड्डाबेट्टा, हे निलगिरी पर्वतमध्ये येतं, तर 2637 मीटर एवढी त्याची उंची आहे। यानंतर आहे पहा कळसुबाई, हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचं शिखर आहे। पहा, राज्यातील आपल्या सर्वात उंच असणारं शिखर आहे कळसुबाई, सह्याद्री पर्वत रांगेमध्ये येतं। 1646 मीटर एवढी त्याची उंची आहे। गुरु शिखर हे अरवली पर्वत रांगेमध्ये येतं। 1722 मीटर एवढी त्याची उंची आहे। यानंतर आहे पहा धूपगड, हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे। उंची आहे 1350 मीटर एवढी। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे पहा, 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बामध्ये कोणते अणुइंधन वापरण्यात आलेले होते? ज्यावेळी वर्ल्ड वॉर 2 सुरू होतं त्यावेळेस पहा 1945 या वर्षी हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवरती अणुबॉम्ब टाकण्यात आले होते आणि हे दोन्ही शहर जपान या देशामधील आहेत. आणि हे जे अणुबॉम्ब वापरले होते तर त्यामध्ये कोणतं अणुइंधन वापरण्यात आलेलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर युरेनियम आणि प्लुटोनियम हे दोन्हीही जे अणुइंधन आहेत हे ॲटम बॉम्ब मध्ये वापरण्यात आले होते 1945च्या हिरोशिमा आणि नागासाकी हल्ल्यावरती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पीटर सॅलोव्ही व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केलेला आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बालमानसशास्त्रावरती हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. तर आत्मनिरीक्षण हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये पहा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वात प्रथम जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही यांनी मांडली होती. 1980 मध्ये स्वजाणीव, भावनिक नियंत्रण यांचा समावेश त्यामध्ये केला होता. आत्मप्रचिती यामध्ये समावेश जो आहे तो आत्मनिरीक्षण या क्षमतेचा केलेला आहे आणि डॅनियल गोलमन यांनी पुढे या गोष्टीवरती विस्तृत अभ्यास केला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की जगातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे? सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे आणि ते आणि सोबतच काय दिलंय पहा, व सर्वात जास्त लांबीची नदी नाईल नदी असलेला खंड कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर आफ्रिका खंडामध्ये आहे पहा सर्वात मोठं वाळवंट आणि नाईल नदी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळील कोणत्या ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली होती? संत ज्ञानेश्वर यांनी कमी वया म्हणजे तरुण वयामध्ये पुण्याजवळ असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर जे आळंदी ठिकाण आहे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली होती. तेव्हापासून या आळंदीलाच देवाची आळंदी म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या अन्न स्रोतामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक आहे? पहा, कांदा, संत्री, तृणधान्य, सोयाबीन यापैकी असा कोणता घटक आहे किंवा असा कोणता स्रोत आहे की त्यामध्ये सर्वात जास्त प्रथिने म्हणजेच काय तर प्रोटीन जे आहे ते हे सर्वात जास्त असतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. जे सोयाबीन आहे पहा, सोयाबीन मध्ये सर्वात जास्त प्रोटीन आपल्याला आढळून येतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, सोयाबीन या अन्न स्रोतामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे जे आहे हे सर्वात जास्त आहे आणि तृणधान्यापेक्षा सोयाबीनमध्ये प्रथिनांचं प्रमाण काही पटीने जास्त असतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी डॅश यांनी विशेष प्रयत्न केले होते. यामध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित, वीरेशलिंगम पंतलू आणि वरीलपैकी सर्व. तर यापैकी असे कोण कोण व्यक्ती होते की त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता देण्यासाठी खूप महत्त्वाचे आणि विशेष प्रयत्न केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर वरील सर्व म्हणजे पहा, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू या तिघांनीही विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला राज्यपक्षी विचारला आहे. कधी कधी आपल्याला राज्य प्राणी देखील विचारण्यात आलेला आहे आणि जे 2013 ते 2021 मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला हा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र राज्याचा, पंजाब राज्याचा, हरियाणा राज्याचा असे खूप सारे राज्याचे राज्यपक्षी विचारण्यात आलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्याचा जो राज्यपक्षी आहे तर तो आहे पहा हरियाल या नावाचा आणि हरियाल हा जो आहे हा एक कबुतराचा प्रकार आहे. हरियाल कबूतर. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये पहा, पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी आहे आणि भीमाशंकर या ठिकाणी आढळणारी जी शेकरू मोठी खार आहे त्या खारीला शेकरू म्हणतात आणि तो आपल्या राज्याचा राज्य प्राणी आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो व ती आठवायला शिकतो तर त्या स्मरणास कोणते स्मरण असं म्हणतात? या ठिकाणी स्मरणवरती आपल्याला एक व्याख्या विचारली आहे. पहा, कोणत्या स्मरणाचा हा प्रकार आहे? जेव्हा कोणतीही गोष्ट आपण
पद्धतशीर म्हणजे क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो आणि ती आठवायला शिकतो तर त्या स्मरणास कोणतं स्मरण म्हणतात? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर मनोवैज्ञानिक स्मरण त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा, मनोवैज्ञानिक स्मरण म्हणजे काय? तर जेव्हा आपण कोणतीही गोष्ट क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि ती आठवायला शिकतो त्या स्मरणाला मनोवैज्ञानिक स्मरण असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहे? हाच प्रश्न आपल्याला नवोदयामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता की झाडाचं वय निश्चित हे कशावरून ठरवलं जातं. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, झाडाचं जे वय आहे हे कशावरून ठरवलं जातं? तर झाडाच्या खोडांवर जे त्यांच्या वलयांची संख्या असते पहा, तर त्यावरून ठरवलं जातं की झाडाचं निश्चित वय किती आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, झाडाचं वय निश्चित करण्यासाठी झाडाच्या खोडावरील वलयांची संख्यांचे जे दृष्टिकोन आहे ते अस्तित्वात आहे आणि त्या वलयांच्या संख्यावरून त्या झाडाचं वय ठरवलं जातं. जसं जसं वृक्षाच्छादित झाडे त्या व्यासात वाढतात तसे तसे कॅम्बियनद्वारे लाकडाचा एक नवीन थर दरवर्षी तयार होत असतो आणि त्या वलयांची संख्यावरून ठरवलं जातं पहा झाडाचं वय. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? यावरती प्रश्न आपल्याला विचारला होता की जे दाजीपूर अभयारण्य आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे पहा गव्या म्हणजे गवा हा जो प्राणी आहे गवे यासाठी प्रसिद्ध आहे दाजीपूर अभयारण्य. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर ते पर्याय क्रमांक 1 तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्याच अर्थाची अजून एक म्हण आपल्याला ओळखायची आहे. म्हणजे दोन्ही म्हणी सेम सेम असतील असं आपल्याला सांगायचं आहे. आईजीच्या जीवावर बायजी उदार अशाच पद्धतीची अजून एक म्हण कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 4 हलवायाच्या घरावरती तुळशीपत्र याला समान म्हण आहे आईजीच्या जीवावर बायजी उदार. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो अशाच काही अजून महत्त्वाच्या म्हणी आहेत पहा. दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा ही म्हण जी आहे द्यावयाचे थोडे आणि त्याच्या बदल्यात घ्यायचं मात्र जास्त हा म्हणीचा त्या अर्थ आहे. यानंतर पहा, उंदराला मांजर साक्ष म्हणजे ज्याच्या किंवा ज्याचा एखाद्या गोष्टीत हिताचा संबंध आहे त्याला त्याबद्दल गोष्टीबद्दल जास्त विचारणं हे व्यर्थ असतं. काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे काय? भान नसल्यामुळे जवळ असलेली वस्तू दूर शोधण्यामध्ये मजबूर होणं. हलवायाच्या घरावर तुळशीपत्राचा अर्थ काय होतो? तर दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे आणि परस्पर दुसऱ्याची वस्तू ही तिसऱ्याला देणे. हे जे आहेत हे 4 म्हणी आणि त्यांचे अर्थ आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे? प्रतिबंध करणे आपण म्हणतो पहा एखाद्या गोष्टीला प्रतिबंध असणे. प्रतिबंध म्हणजे असणे काय? तर ऑप्शन क्रमांक 1 तर मज्जाव करणे. मज्जाव करणे म्हणजे लक्षात ठेवा प्रतिबंध करणे किंवा सक्त मनाई करणे म्हणजेच मज्जाव करणे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे खालीलपैकी वैशिष्ट्य नाही. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 तर वर्तन हे जे आहे हे त्यांनी मांडलेल्या वैशिष्ट्यामध्ये येत नाही. यामध्ये पहा, जेरोम ब्रुनर हे ज्ञानात्मक व विकासात्मक मानसशास्त्र यांच्या अभ्यासात मानले जातात. जेरोम ब्रुनर हे जे आहेत यांच्यावरती जीन पियाजे यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला होता. ज्ञानाचं समीकरण त्यांनी कसं मांडलेलं आहे ते पहा. तर ज्ञानाचे रूपांतर म्हणजे जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे अधिक नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे. त्याला त्यांनी ज्ञानाचं रूपांतर कसं होतं हे त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की ज्ञानाचं समीकरण त्यांनी अशा पद्धतीने मांडलेलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मोठ्या जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? मोठे मोठे जे जलाशय असतात त्यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन कमी होण्यासाठी किंवा त्या बाष्पीभवनाला रोखण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो? तर त्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 तर सेटिल अल्कोहोल जो आहे तो पदार्थ वापरण्यात येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लोक स्वतःचे राहणीमान उंचावणे, उच्च शिक्षण घेणे व रोजगार यांच्या शोधार्थ स्थलांतर करतात त्याला डॅश स्थलांतर असे म्हणतात. या ठिकाणी हा देखील प्रश्न भूगोलावरचा खूप महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे ग्रामीण ते नागरी स्थलांतर असं त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी पहा, ग्रामीण ते नागरी स्थलांतर काय असतं? जेव्हा लोक स्वतःचं राहणीमान वाढवतात उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा रोजगाराच्या शोधामध्ये ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात त्या स्थलांतराला ग्रामीण ते नागरी स्थलांतर म्हणतात. पर्याय 2 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघ राज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे? म्हणजे भाषेशी संबंधित असणारा अनुच्छेद कोणता आहे? तर तो अनुच्छेद आहे ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 343 हा जो आहे हा संघ राज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित येणारं अनुच्छेद आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा मित्रांनो, अनुच्छेद 132 जो आहे तो विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता यासाठी वापरलं जातं. कलम 218 अनुच्छेद 218 सर्वोच्च न्यायालयास संबंधित तरतुदी उच्च न्यायालयांना लागू असणे. अनुच्छेद 343 संघ राज्याची भाषाशी संबंधित आहे आणि अनुच्छेद 368 हे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. तर मित्रांनो, हे होते आपले महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांनाही जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.